ही बैठक घेण्यात आली आणि या बैठकीला एमआयएम मधले नाराज असलेल्या अनेकांची उपस्थिती होती, ज्यामध्ये 15 माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्याचबरोबर इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलेला ज्यांच्यावर आरोप आहे ते देखील या बैठकीला उपस्थित होते, अशा पद्धतीची माहिती समोर येते आहे। आणि त्यामुळे इस्लाम पार्टी छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या बालेकिल्ल्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करते। खरं तर दोन्ही पार्टी जर आपण बघितल्या, एमआयएम छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 नगरसेवक त्यांचे निवडून आलेत, आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे। तर इस्लाम पार्टी नाशिकच्या मालेगावमध्ये त्यांची सत्ताच या ठिकाणी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला सोबत घेऊन या ठिकाणी पालिकेत बसवलेली आहे। त्यामुळे दोन फरक यातले आपल्याला पाहायला मिळतात। एक तर इस्लाम पार्टी ही महाराष्ट्रात स्थापन झाली आहे, मालेगावमध्ये स्थापन झाली आहे, तर एमआयएम ही हैदराबादमध्ये स्थापन झालेली पार्टी आहे। खरं तर आता यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र इस्लाम पार्टीने छत्रपती संभाजीनगरमध्ये पाय रोवायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी बैठका देखील घेतलेल्या आहेत। आता यानंतर त्यांची पुढची रणनीती काय असेल, एमआयएमची यावरची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एमआयएमच्या बालेकिल्ल्यामध्ये इस्लाम पार्टी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करते आणि त्यासाठीची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टीच्या अध्यक्षांनी घेतलेली आहे। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे सध्या भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करतात आणि त्यावर आता सपकाळांची लेक गार्गी वडिलांच्या समर्थनार्थ धावून आली आहे। गार्गीनं थेट लंडनमधून एक भावनिक पोस्ट केली आहे। सत्य ओळखा आणि सत्याच्या बाजूने उभं राहा असं तिनं म्हटलंय। शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे। त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केलं। महाराजांप्रमाणे त्यांनी कुठल्याही विखारी विषारी विचारांना थारा दिला नाही, असा आपल्या वडिलांच्या वक्तव्याचा अर्थ होता असं तिनं म्हटलंय। वडिलांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असंही तिचं म्हणणं आहे। तर गार्गी सपकाळ यांनी नेमकं काय लिहिलंय आपण पाहूया। माझ्या वडिलांच्या विधानावरून सध्या राज्यात जाणीवपूर्वक गदारोळ सुरू आहे। शिवरायांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे। महाराजांच्या विचारांना विकृत करण्याचं काम करणारे आज अचानक अपमान झाल्याचं ढोंग करतायत। शिवरायांप्रमाणे टिपू सुलतान यांनी विखारी